हॅलो फ्रेंड्स, काय चालू आहे? एवढं अगदी धिंगाणा चालू आहे की उन्हाळ्याची लांब लचक सुट्टी संपत आल्यामुळे की काय? अरे सगळेच आले आज तर. कोण कोण आहे बघूया. आदी, अपूर्व, मनस्वी, मुक्ताई, क्षितिज, अरीन, स्वदा, नवा. वा, सगळेच आलेत. पियू आणि चिनू पण आला वाटतं. वा 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 वा, आज तर खूप मज्जाच आहे. आणि तुमची पण उत्सुकता असेल ना की आज वीणा माहूरकर कोणती गोष्ट सांगते. तर बघा मित्रांनो, मी आज ही गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे हाक. तर तुम्हाला वाटेल हाक म्हणजे काय? हाकेत किती काय काय असतं हेच मी त्या गोष्टीद्वारे सांगणार आहे. आणि ही गोष्ट सांगितलेली आहे निलिमा गुंटी यांनी, म्हणजे लिहिली आहे त्यांनी, आणि मी सांगते वीणा माहूरकर. बघा, उन्हाळ्याचे दिवस होते आणि अपूर्व घरात खेळून खेळून कंटाळला होता. दुसरं कोणीच नाही. एकटाच कॅरम खेळणार, एकटाच पत्ते खेळणार, एकटाच रिंग खेळणार, एकटाच जे काय घरातले बैठे खेळायचे एकटाच खेळणार. बाहेर तेवढं कडाक्याचं ऊन होतं की बाहेर जाऊ शकत नाही. तरी त्याची शिक्षिका होती. तिला शाळेत उन्हाळ्याचं काम होती. उन्हाळ्याच्या मुलांचे पेपर तपासणं, रिझल्ट तयार करणं, अशी सगळी कामं तिला करायची होती. तिने सांगून ठेवलं, यास मला जरा वेळ होणार आहे आणि तू घरात बसून सगळं तुझं होमवर्क वगैरे किंवा उन्हाळी गृहपाठ जो दिलाय तो कर बरं का. वाचन कर, जरा वेळ टीव्ही पहा. सगळ्या सूचना आईने त्याला देऊन ठेवल्या आणि आई शाळेला गेली. तर मग काय झालं, हा घरात खेळून खेळून एकटा कंटाळला आधी आणि जरा बाहेर पडला. तर बाहेर पडल्यावर समोरच्या बिल्डिंगमध्ये एक वॉचमन होता आणि त्याची चंद्री नावाची बायको होती. त्यांना मुलबाळ वगैरे कोणीच नव्हतं. तर चंद्रीने एक कुत्रा पाळला होता. त्या कुत्रीचं नाव होतं, कुत्री पाळली होती, त्या कुत्रीचं नाव होतं राणी. आणि ती चंद्री म्हणजे वॉचमनची बायको तिला दूध पोळीचा घास भरवत होती आणि ती राणी इकडून तिकडे नुसती बागडत होती. तिच्या मागे ही दूध पोळीचा घास भरवत होती आणि तिला म्हणत होती, अगं राणी, जेव न पटकन, खा ना एवढा घास, साखर कमी झाली का, पुन्हा टाकू का, तुला आवडला नाही का दूध पोळीचा कुस्कोरा, म्हणजे काला म्हणतात त्याला. तर असं प्रेमाने म्हणून म्हणून तिला भरवत होती त्या राणीला, म्हणजे चंद्री. आणि हे सगळं दृश्य हा आधी त्याच्या ग्राउंडमधून म्हणजे त्याच्या अंगणातून बघत होता. अंगणात एवढी कडाक्याचं ऊन होतं की वाराही अजिबात नव्हता. तरी त्याला ते सगळं पाहून खूप आनंद वाटला आणि त्याच्या मनात विचार आले की आपण जरी नुसता बॉल या राणीशी खेळलो तर किती मजा येईल ना. नुसता बॉल टाकायचा आणि तिने तोंडात धरून आणायचा, नुसता बॉल टाकायचा आणि तिने तोंडात धरून आणायचा, किती मजा येईल ना. आपण असं करावं का? पण असं करण्यापूर्वी म्हणजे वॉचमनच्या बायकोची आपण परमिशन घेतली पाहिजे. त्याला तिचं नाव चंद्री आहे हेही माहीत होतं, पण त्याला वाटलं की कसं त्यांना चंद्री म्हणावं. मग त्यांनी विचार केला काय म्हणावं त्यांना. मग तो विचार केल्यानंतर त्याने आवाज दिला, हाक मारली की राणीची आई, मी राणीसोबत खेळलो तर चालेल का? तर ती हाक राणीची आई म्हटल्यानंतर त्या चंद्रीच्या डोळ्यातून घळघळ धारा यायला लागल्या आणि तिने आधीला सांगितलं की हो खेळ रे बाबा. आणि तितक्यात त्याची आई शाळेतून आली. त्याला वाटलं, जवळ होते चंद्री, राणी आणि आधी, त्याला वाटलं की आपला मुलगा यांना काहीतरी बोलला वाटतं. म्हणून ती आधीला म्हणाली, आधी तू काही यांना बोलला का? यांच्या डोळ्यात पाणी का आलेलं आहे? तर ती म्हणाली, चंद्री, नाही हो बाई, नाही, तो काही वंगळ बोलला नाही. त्यांनी मला उलट राणीची आई म्हटलं म्हणून मला भरून आलं आणि डोळ्यातून अश्रू आले. तुमचा पोरगा काही वंगळ नाही बोलला. मला राणीची आई आजपर्यंत कोणी अशी हाकच नाही मारली म्हणून मला खूप लय बरं वाटलं. माझा जीव भरून आला आणि माझ्या डोळ्यात धारा लागल्या. तर मग आधीच्या आईने त्याला जवळ घेतलं आणि सांगितलं की आजपासून आम्ही सगळेच तुला राणीची आई म्हणतो. तुला आम्ही सगळेजण राणीची आई म्हणून आवाज देऊ. तर त्या वॉचमनच्या बायकोला खूप, म्हणजे त्या चंद्रीला खूप आनंद झाला आणि तेव्हापासून सगळे तिला राणीची आई म्हणायला लागले. बघा मुलांनो, आवाजात, बोलण्यात सुद्धा किती माधुर्य आणि लावण्य असतं.
लागवीपणा असतो. कुत्रीची आई म्हटलं असतं किंवा सुंदरी काकू म्हटलं असतं तर कसं वाटलं असतं. म्हणून बोलताना नेहमी विचार करून बोलावा आणि आपल्या शब्दांची जी फेक आहे ती आपण बोलल्यामुळे समोरच्याला आनंद मिळेल अशी करावी. कोणाच्या जिव्हारी घाव बसेल, कोणाला वाईट वाटेल असं कधीही बोलू नये. या हाकेने आपल्याला हेच सांगितलं की हाक देताना, आवाज देताना प्रेमाचा, काळजीपूर्वक असा द्यावा. म्हणजे शब्दात किती माधुर्य आहे, किती प्रेम आहे, शब्द कसे वापरावे हे या हाकेतून आपण आज शिकूया. आणि पुन्हा भेटूया पुढचा विषय घेऊन पुढच्या शनिवारी. तोपर्यंत बाय 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 बाय.